कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केली आहे। आरोपी विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली। टॉवेलच्या सहाय्याने विशाल गवळीने गळफास घेतल्याची माहिती आहे। आरोपी विशाल गवळीने पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याचं कळतंय। 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये कैद होता। याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी सुनील जाधवकडून। सुनील, बरोबर आहे। आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळी यांनी कल्याण कोळसाडी परिसरात एक अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करून स्मशानभूमीमध्ये तिचा मृतदेह फेकला होता व कल्याण क्राईम ब्रँच असेल ठाणे क्राईम ब्रँच यांच्या टीमने त्याला 3.5 महिन्यापूर्वी बुलढाणा परिसरातून अटक केली होती। या प्रकरणात त्याची पत्नी साक्षी गवळी ही देखील पोलिसांच्या ताब्यात होती व दोघांना ताब्यात नेल्यानंतर कल्याण न्यायालयात दोघांना हजर केलं होतं व कल्याण न्यायालयाने या दोघांना जे आहे ते तळोजा कारागृहामध्ये यांची रवानगी केली होती। गेल्या 3 महिन्यापासून तळोजा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेला विशाल गवळी आज पहाटेच्या सुमारास आपल्या बॅरेकमध्ये त्यांनी रशीने आपला गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडनं दिलेली आहे आणि गळफास घेतल्याची अधिकृत माहिती जी आहे ती कल्याण झोन 3 चे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी त्याला फाशी किंवा एन्काउंटर व्हावा अशी मागणी ही नागरिकांकडनं केली जात होती, मात्र पहाटेच्या वेळी त्यांनी आत्महत्या केलेली आहे। दुसरीकडे त्यांचे कुटुंब व त्याचे जे वकील आहेत ते आता तळोजा जेलसाठी रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी स्थानिक पोलीस असेल, तळोजा प्रशासन असेल, त्याचा पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी जे आहे ते तपास त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याबरोबर त्यांनी आत्महत्या कशा पद्धतीने केली व कशा साह्याने केले याचा देखील त्या ठिकाणी पंचनामा जो आहे त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर वातावरण जे आहे ते वातावरण त्याला कुठेतरी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्यांकडनं होत होती। थोड्या वेळानंतर त्याचा पंचनामा झाल्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात येणार आहे व त्यानंतर त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केले जात असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळत आहे। सौरभ, ठीक आहे सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या विशाल गवळीने केली होती। विशाल गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये कैद होता। बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड, लैंगिक शोषण असे अनेक गुन्हे विशालवर दाखल। कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळीची दहशत होती। विशालच्या दहशतीमुळे काही कुटुंबांनी स्थलांतर केल्याचीही माहिती समोर आली होती। विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय होतं अशी माहिती आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी गवळीला शेगावमधून अटक केली होती।